संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र समोर. लोखंडी पाईप, क्लच वायरचा चाबूक, लाकडी बांबूचाही उल्लेख. दोषारोप पत्रात डॉक्टरचा अहवालही जोडला. धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस. ईडीकडे करणार तक्रार. मुंडे कराडने 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वनविभागाची धाड. छापेमारीत वन्य प्राण्यांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य जप्त. तर खोक्या गांजाची तस्करी करत असल्याचा संशय. पुण्यात बड्या बापाच्या मद्यधुंद पोराची रस्त्यातच लघुशंका आणि अश्लील चाळे. येरवडा शास्त्रीनगर भागातला धक्कादायक प्रकार. तरुणांची ओळख पटली, गुन्हा दाखल. पुण्याच्या कोथरूड भागात गाडी आडवी आल्याच्या कारणावरून मारहाण. तर सिंहगड कॉलेज परिसरात ऑफिसवरून घरी जाणाऱ्या पती पत्नीवर हल्ला. पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय का, असा सवाल. सह्याद्री बंगल्यासमोर रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात आंदोलन. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरनं घोषणाबाजी. तर आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात मेळावा. धनंजय महाडिक, पडळकरांची हजेरी. तर महामार्गाला माझा विरोध नाही, हसन मुश्रीफांचं वक्तव्य. अधिवेशन झाल्यावर शांत बसणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा. अधिवेशनातच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी. माजी खासदार संजय काकडे यांची पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न. कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती. आणि जगभरात महिला दिन उत्साहात साजरा. राज्यात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रम. तर महिलांच्या असामान्य कर्तबगारीचा कौतुक सोहळा रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.